मंडळी, वसंत ऋतू आता चालू होतोय आणि त्याच्याबरोबरच सूर्याची गरमाई, सूर्याची उष्णता पण वाढते आहे. त्याचा परिणाम आपल्याला जाणवतोय. आपण जर दुपारी फिरायला गेलो तर जास्तीत जास्त रस्ते तापलेले असतात, हवा तापलेली असते आणि आपलं डोकंही त्यामुळे तापायला लागतं, आपलं शरीर तापायला लागतं. आणि त्याचा परिणाम असा होतो की आपलं डोकं दुखायला लागू शकतं आणि आपले डोळे रसरसायला लागतात. तर डोकेदुखी आणि डोळ्यांचं रसरसणं हे आता आपल्याला या घडीला बऱ्याच लोकांमध्ये पाहायला मिळत आहे. आणि जर ते होऊ नये असं वाटत असेल तर काही गोष्टींची काळजी घेतलेली महत्वाची आहे. बाहेर जाताना एक तर दुपारी जास्त बाहेर पडू नका, सावलीतून चाला. आणि सावलीतून चालणं शक्य नसेल तर डोक्यावर काहीतरी पांढरी टोपी हे घालायला विसरू नका, जेणेकरून तुमचा चेहरा हा सावलीच्या खाली येईल आणि डोक्याला डायरेक्ट ऊन लागणार नाही आणि त्याच्यामुळे डोकं तापणार नाही. याच्यामुळे तुमच्या डोक्याची उष्णता वाढणार नाही, डोकेदुखी होणार नाही. त्यातल्या त्यात पित्त प्रकृतीचे लोक असतील, ज्यांची त्वचा लाल आहे, गोरेची लोक जास्त आहेत, ज्यांना थोडं खाल्लं तर लगेच, काही तिखट वगैरे खाल्लं तर लगेच पित्ताचा त्रास होतो, अशा लोकांनी जर उन्हात गेलं तर त्यांना उन्हाची बाधा होऊ शकते, लू लागू शकते, नाकातून रक्त येऊ शकतं, डोळे रसरसू शकतात. मग यासाठी काही शीत गोष्टी तुमच्या आजीबाईच्या बटव्यात ठेवायला काय हरकत आहे? वाळा आहे, नंतर दुर्वा आहेत, नंतर सब्जा आहे, तुळशीचा सब्जा आहे. ह्या अशा गोष्टी जर तुम्ही तुमच्या आजीबाईच्या बटव्यात ठेवल्या तर उन्हामुळे, उन्हाच्या उष्णतेने होणारे त्रास तुम्हाला होणार नाहीयेत. याशिवाय काकडी पण आहेत. काकडी ही अतिशय थंड असते. कलिंगडासारखी फळं आहेत, त्याचे रस आहेत, म्हणजे शीतफळांचे रस. त्याच्यामध्ये डाळिंब येतं, कलिंगड येतं, नंतर खरबूज येतं. ही फळं तुमच्या शरीरामधल्या पित्ताला कमी करायचं काम करतात. आणि जर तुम्ही उन्हातून फिरून आलात, तुमचे डोळे रसरसत असतील, डोकं दुखत असेल तर कलिंगडाचा रस किंवा कलिंगड डायरेक्ट खायचं, डाळिंबाचा रस घ्यायचा किंवा खरबुजाचा ज्यूस घ्यायचा आणि त्याच्या जोडीला गुलकंद आहे, गुलकंदाचं दूध घेतलं तर त्याचा पण चांगला फायदा होतो. तुमच्या शरीरामधलं पित्त कमी होतं, डोळ्यांची रसरस कमी होते आणि डोकेदुखी पण कमी होऊ शकते. याशिवाय सब्जाचं पाणी घेऊ शकता. सब्जा अतिशय थंड असतो आणि तुमच्या शरीरामध्ये उष्ण तीक्ष्ण गुणाने वाढणारं पित्त, त्याला बोथट करायचं काम, त्या पित्ताला कमी करायचं काम हा सब्जा करत असतो. बाहेरून आल्यानंतर डोळे रसरसत असतील तर गुलाब पाण्याच्या कापसाच्या घड्या जर डोळ्यावर ठेवल्या तर त्याचाही उत्तम फायदा होतो, डोळ्यांची रसरस कमी होते. हे सगळे प्रयोग आताच्या घडीला उन्हा म्हणजे त्रास होतात त्याच्यामध्ये केले तर नक्कीच त्याचा फायदा खूप सुंदर होतो आणि आपलं उन्हापासून रक्षण होतं.